तर नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आपण जी माहिती घेतोय त्यामध्ये फहीम खानला नोटीस बजावण्यात आलेली आणि ही फहीम खानच्या घरातील अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भातली नोटीस आहे। त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ही नोटीस नागपूरच्या महानगरपालिकेने बजावलेली आहे। यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीतील घरामध्ये त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। तुषार, नक्की अनधिकृत बांधकामाचं हे काय प्रकरण आहे आणि आता अर्थातच नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती याच्यावरती कडक कारवाई होईल असेच संकेत आहेत, काय सांगाल याबद्दल? निश्चितच जर का तुम्ही बघितलं तर फहीम खान यांचं हे संजय बाग कॉलनीतलं घर आहे। यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे घर येतं आणि 30 वर्षासाठी लीजवर हे घर घेण्यात आलेलं होतं। मात्र जर का नागपूर महानगरपालिकेचा जो नोटीस आहे त्यामध्ये हे या घरामध्ये 86 वर्गमीटरचं बांधकाम हे पूर्णतः अनधिकृत असल्याचं पुढे आलेलं आहे। त्यामुळे मग आता नागपूर महानगरपालिकेने 2 दिवसाआधी फहीम खान यांच्या कुटुंबियाला नोटीस दिलेली होती। आपण जर का घराच्या आतमध्ये बघितलं तर घराच्या आतमध्ये कोणतंही साहित्य पाहायला मिळत नाही। इतकंच नाही तर फहीम खानच्या कुटुंबातले कोणतेही सदस्य इथे आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यावरनं लक्षात येतं की कुटुंबाला या गोष्टीची पूर्वतयारी होती की कुठेतरी सरकारचा बुलडोजर त्यांच्या घरावर चालू शकतो। त्यामुळे त्यांनी आधीच घर खाली केलं आहे। आणि जर का तुम्ही इकडे बाजूला दृश्यांमध्ये बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये चोख पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। नागपूर महानगरपालिकेने फहीम खान यांचं घर आज पाडण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचं दिसून येत आहे। थोड्या वेळानंतरच जे नागपूर महानगरपालिकेचं कार्यालय तिथनं नागपूर महानगरपालिकेचं अतिक्रमण पथक हे फहीम खान यांचं घर पाडण्यासाठी निघणार आहे। मात्र त्याआधी पोलिसांचा जो बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे, या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। आणि फहीम खान हा जरी पोलिसांच्या ताब्यामध्ये असला तरी इतर मात्र जे आरोपी आहेत ते अजूनही फरार आहे। काही आरोपी हे राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे, काही राज्याच्या बाहेर देखील गेल्याचं माहिती पुढे येत आहे। त्यामुळे पोलीस त्या सर्व आरोपीची देखील धरपकड करणं सुरू आहे। सोबतच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आणि हिंसाचारामध्ये ज्या गोष्टीचं नुकसान झालं ते आरोपींकडनं वसूल केलं जाईल। तर आपण सध्या फहीम खान यांचं जे घरासमोरचं जे दृश्य पाहायला मिळत आहे की चोख पोलिसाचा बंदोबस्त आहे। फहीम खानच्या घरचं एकही सदस्य सध्या इथे कोणीही नाही। इतकंच नाही तर फहीम खानच्या कुटुंबाने हे घर पूर्णतः खाली केलेलं आहे। त्यामुळे आज साधारण 11 ते 12च्या सुमारास नागपूर महानगरपालिकेचा बुलडोजर हा फहीम खानच्या घरावर चालण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने आता बांधकाम अनधिकृत असल्याचं हे कळलेलं आहे फहीम खानच्या घराच्या बाहेर आणि त्यामुळे या भागामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि घरावरती बुलडोझर चालवण्याची सुद्धा शक्यता आणि त्याच दृष्टीने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काळजी घेतली जाते प्रशासनाकडनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।